ST SC आणि OBC बांधवांना माझा सगळ्यांना जय भीम। तर मित्रांनो, तुम्हाला एकच सांगण्याचा एक उद्देश आहे की जे बाबासाहेबांनी आपल्याला आरक्षण दिलं त्या आरक्षणाचा मोल तुम्हाला माहीत नाही। त्या मराठा बांधवांना जाऊन विचारा का आरक्षण किती महत्त्वाचं आहे। तुम्हाला बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण चाललं, तुम्हाला आरक्षण पाहिजे बाबासाहेबांनी दिलेलं, तुम्हाला आरक्षणासाठी लढा लागलं नाही, तुम्हाला आंदोलन करायला लागलं नाही, तुम्हाला रस्त्यावर निघा लागलं नाही, तुम्हाला हे आरक्षण फुकटचं भेटलं। SC ST OBC बांधवांनो समजलं काय? कारण मी पण एक SC आहे। तर आपल्याला हे आरक्षण फुकटचं भेटलं तर आपण अजूनही बाबासाहेबाला स्वीकारलं नाही। आपण बाबासाहेबाचं आरक्षण स्वीकारलं आणि आपण बाबासाहेबांनी दिलेल्या सवलती स्वीकारल्या, अजून बाबासाहेबाला स्वीकारलं नाही। का नाही स्वीकारलं? कारण एकच आहे, कारण तुम्ही अजूनही जातीवादीमध्ये घुसलेले आहेत आणि तुमच्या दिमागात अजूनही जात घुसलेली आहे। आरक्षणाचा मोल समजायचा असन तर एका मराठा बांधवाला विचारून बघा, आरक्षण म्हणजे काय ते सांगन तुम्हाला। कारण ते म्हणतात ना, 1-1 2-2 मार्कानं कटून राहिलो, कळलं काय? तुम्ही आरक्षणाच्या जोरावर लागता, कोणी बुद्धीच्या जोरावर लागते, पण हे लोक काय म्हणतात, आम्हाला शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे, नाहीतर तुमच्या 7 पिढ्या काय बरोबर करू शकशील। 7 पिढ्या नाही, आमच्या एकाच पिढीनं तुमची बरोबरी करून टाकली। पण गोष्ट काय ते नाही आहे, गोष्ट याची आहे की आरक्षण म्हणजे काय असतं, आरक्षणाचा मोल कळला पाहिजे। ते फक्त मराठा बांधवांना कळला, तुम्हाला नाही। कारण तुम्हाला रस्त्यावर निघायची गरज नाही पडली, तुम्हाला आंदोलन करायची गरज नाही पडली, उपाशी राहण्याची गरज नाही पडली, तुम्हाला उपोषण करण्याची गरज नाही पडली। कारण बाबासाहेबानं कडी मेहनतीनं तुम्हाला आरक्षण दिलं आणि तुम्ही बाबासाहेबाला अजून स्वीकारलं नाही। कारण ह्या भारतात फक्त बाबासाहेबाला एकाच धर्माने स्वीकारलं, ते म्हणजे तो धर्म म्हणजे बौद्ध धर्म, दुसरं कोणच नाही। अरे लाजा वाटू द्या, लाजा वाटू द्या। ज्या बाबासाहेबांनी रक्ताचं पाणी केलं, कबाड कष्ट करून तुम्हाला आरक्षण दिलं आणि तुम्ही काय देऊन राहिले? ज्यावेळेस बाबासाहेबाला कोणी शिवी देतात, बाबासाहेबाबद्दल कोणी विटंबना करतात, तर फक्त बौद्ध लोकच बाहेर निघतात, बाकीचे नाही। अरे बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण पाहिजे पण बाबासाहेब नाही चालत। अरे मूर्खांनो, सुधरा जरा, बाबासाहेब घराघरात न्या। कारण त्या बाबासाहेबाच्यामुळं आपण जगून राहिलो, आपण श्वास घेऊन राहिलो, समजलं काय? नाहीतर आपल्याला मराठा बांधवसारखा मोर्चा काढायला लागला असता, आंदोलन करायला लागलं असतं आरक्षणासाठी, कळलं काय? ते वेळ येऊ दिली नाही बाबासाहेबानं, समजला काय? जय भीम, नमः बुद्धाय। वाईट वाटून घेऊ नका।